घेतले आपापल्या ताटात 1 2 3 सुरू तुम्ही कमी खा. हा 10-11 खाती नाही. दादा फास्ट फास्ट. अरे अजून घे ना. अरे हळू अनंता. हळू जरा. जिंकायचं मला. देवदत्ता लवकर लागेल. अहो पटापट खा ना. बापले जोरात आहे म्हणायचे. अरे वा भले भले. जिंकताय कोण जिंकताय. आनंदी 38 काढल्या आणि दिनकरनी 34. हो नाही नाही दिनकरने 34 आणि आनंदाने 38 खाल्ल्या. बस संपला. 36 जिलेब्या झालेल्या आहेत. आता मी एकही खाऊ शकत नाही. संपला संपला. झालं घेतलीत माघार. त्या सगळ्या जिलेब्या आहेत ना तुझ्या शेपटीला बांधता. काय खाते शेपूट विचारते मला तोंडावर. खाते शेपूट काय. वसुधा काय रे दिनकरा टाकलंच वय दम. काकू असं काय करते. आता यांचे दिवस आहेत. हा बेस बोललास बघ बघ. हा आता बस कर बाबा बस कर. जिंकलास तू. अनंता जिंकलास तू. बस कर. अजून एक सांगायचंय. आमची म्हातारी पाती बी जिंकली बरं का. 11 जिलब्या खाल्ल्या हादडल्या. म्हातारा कुणाला म्हणतेस. तुला म्हातारी म्हणू का. जावा तिकडं. पोरा बाळांसोबत कसली मस्करी करता सर. गप्प बसा. आता स्पर्धेचा निकाल मी जाहीर करते. स्पर्धेत दुसरा नंबर आलाय आमच्या दिनकराचा ज्याने 36 जिलब्या खाल्ल्या. आणि पहिला नंबर आलाय माझ्या अनंताचा. 40 जिलब्या. वा वा. होय नवरा जिंकला तुझा. जा की मानाची जिलबी भरी त्याला. जा जा जा. बरोबर. हे असंच असतं का. मी म्हटलं नाही का तुम्हाला माझं सगळ्या सुद्धा लाजरे आहे. एवढं लाजायचोय. असं नाही नाव घ्यायचं ग. उखाणा माई बर. केशरी जिलबी भरवते जिलबीचा घास. अनंतराव माझे सगळ्यात खास. वा आता नवीन सुनबाई तुम्ही घ्या की नाव. नको काकू नको नको राहू दे. असं कसं. अरे लग्न तर झालं ना तुझं. नवीन लग्न झालंय बाबा. नाव घ्यायचं असतं. काकू नको ना. नाही म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे उद्या आता खंडेरायाचं दर्शन घ्यायचंय ना. मग ते झालं की करू की परत अशी गंमत जम्मत. हो की नाही अक्षय.
अग हे विसरलीस मी. देवाचं दर्शन राहिलं नाही का? बाबा रे लय गुणाचा आहेस तू. अशीच घराण्याची रीत भात पाळत जा बाबा. उद्या जा देवाला जा, हा स्नान सुचिरभूत होऊन जा, देवाचं दर्शन घे आणि मग करूच आपण गमती जमती. हा चला आता जेवायला सुरुवात करू. हा अरे यार पुरता फसलोय मी. ही मंडळी काय मला सोडणार नाही. उद्या देवदर्शन करावंच लागणार. किंवा यार कुठे आहे तू? तुझा काही पत्ताच नाहीये, ना मेसेज ना फोन. कसं शोधू तुला? अडकलोय मी. नकोय मला. कियारा खा. आय सेड नो. अरे 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 शब्दांचा मार द्यायचा सोडून हे लोक याच्यावर का उतरतात तेच मला कळत नाही. अरे पण हो, शब्दांचा मार कळायला पाहिजे ना, तर तो लागणार. नाहीतर या नर्मदेतल्या गोट्यांवरून सगळंच वाहून जाणार. मनोहर पंत, यांच्याशी डील करताना तुम्हाला सुद्धा ठोशांची भाषा वापरायला लागणार बहुतेक. तुझ्याशी असं वागायला आवडत नाही मला, पण तू काय पर्याय नाही सोडलास. सगळे अपमान गिळून मी प्रेमाचा हात पुढे केला. तू काय केलास? तो सुद्धा चिडकारलास. That's all right. But now I can't help it. तोंडातल्या तोंडात काय बोलतोय काही कळत नाही. खा चुपचाप. कियारा खा चुपचाप. खा कियारा. पण काय म्हणा, चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच असते नाही माहिती. आणि जिलब्या खाण्याची पैज आम्हाला जाम आवडते. काय दादा? मी ठरवलेलंच होतं तुम्ही लोक येतील तेव्हा मी अशी पैज लावणार म्हणून ठरवलेलंच होतं. आणि त्याच्यात नेहमी दिनकरच जिंकतो. हो, अगदी अगदी. ते दिनकरनी खाल्लं नाही म्हणून. नाही त्या दोन पणत्या का ठेवल्यात झाडाखाली? त्यांची एक कहाणी आहे. कोणती? माई सांगा ना. सुनेला पण कळली पाहिजे ना सगळी गोष्ट. हो सांगते सांगते. अगं ही तवाची गोष्ट आहे जेव्हा आम्ही सगळेजण या वाड्यामध्ये एकत्र राहत होतो. मी आणि साधना नवीन सुना होतो तवा. त्या देवघरामध्ये एक देव्हारा आहे आणि त्या देव्हाराच्या खाली एक खोली आहे. त्या खोलीमध्ये आपलं पूर्वापार सोनं आपण जपून ठेवलेलं आहे असं आम्हाला आमच्या सासवानी सांगितलं. त्यांना त्यांच्या सासवानी सांगितलं. हा अगदी म्हणजे पेशवाईच्या काळापासून आहे. पण नुसतं ठेवलेलं आहे ते. म्हणजे हे हिला कळायला पाहिजे ना म्हणून आपलं मी सांगितलं. बरोबर. आपल्या घाडगे घराण्याची भरभराट व्हावी ना म्हणून ते जपून ठेवलंय आपण असं आम्हाला सांगितलं गेलं. अगं बाई सगळ्याच गोष्टी मोडून खायच्या नसतात ग वसुदे. जपून ठेवायच्या असतात. त्यामुळे भरभराट होते घराची. चाखावं राखावं आणि वाढवावं. वा
या 3 शब्दात आमच्या सासवानी गुरुमंत्र दिलाय आम्हाला सुखी संसाराचा. काय ग साधने? हो ना. आणि म्हणून तर आपण सगळेजण सुखात समाधानाने एकत्र नांदतो, सुखात जगतो. आणि अजूनही आम्ही दोघी तंतोतंत पाळतो. हा. आमच्या सुना नाही दिलाय आम्ही हा मंत्र. आता पिढ्या बदलल्या. आता मंत्र दिला तर तो घ्यायची इच्छा पाहिजे का नाही? काय ग वसुदे? पण सगळ्यांनाच असं वाटत नाही ना. आता ह्यांच्या 2 बहिणींच्या नवऱ्यांनाच असं वाटलं होतं, मोह झाला होता की त्या देवाराच्या खाली काय आहे ते बघूया. हा, त्यांना ठाव होत ह्या असं केल्याने मृत्यू येईल. पण केलं त्यांनी. हा, मोह चुकला नाही ना त्यांना. पण काळजी ना बाई, कसं असतं ना, कावळा बसायची खांदी तुटायची असं पण असू शकतं. खरं खोटं परमेश्वराला ठाव. नमस्कार करा सगळ्यांनी आणि ईश्वर संपा बाबा, उदास होऊ नका. उद्या समजांना देवदर्शनाला जायचं आहे की नाही? अगदी. मन प्रसन्न ठेवा. चला आजी, बाबा मी काय म्हणते, उद्या देवदर्शनावरून आपण परत येऊ ना, हा. तेव्हा गाण्याच्या भेंड्या खेळायच्या का? चालेल ना? अगं आजीच्या घरी येऊन असं कसं विचारतेस का? तुला काय वाटेल ते कर. कर बाबा कर. पण आता चला, जायचं की नाही? उद्या सकाळी लवकर उठायचं ना. अमृता, अक्षय, तुम्हा दोघांना लवकर उठावं लागेल बाबा. चला चला चला, आवरा आवरा, चला बरं. आणि आजी, उद्या दादाला वहिनीला उचलायचंय पण ना, पायऱ्या चढताना. साधने, या दोघांची वेगळी व्यवस्था केली आहे मी. हा, चल. नाही काकू, मी सगळ्यांबरोबरच झोपेन, प्लीज. बाबो, काय संस्कार आहे पोरीवर. हा, कुठून आणलंस ग रत्न? गुणाची आहे ग पोरी. बर, चला चला. काहीतरी थापा मारलेल्या असतात. या अण्णांच्या बहिणी दुसऱ्याच कुठल्या तरी कारणाने गचकल्या असणार आहेत. सोनं काढायला गेल्यावर कशाला कोण मरायला मरतय तिकडे. कोणालाही मिळू नये म्हणून धाक घालून ठेवलाय माईंनी. आणि तिथलं सोनं गेलं तरी कळणारे कोणाला, कारण बघायला कोणीच जाणार नाही ना. ठरलं ठरलं, घाडग्यांचं सोनं घाडग्यांच्या सगळ्यात हुशार सुनेलाच मिळणार. म्हणजे कोणाला? मला, म्हणजेच वसुधा घाडगेला. कधी? लवकरच. जात्याला हात लाव माझ्या नाथा, तूच माझा भगवंत, तूच माझा सखा. दीनानाथा भगवंता, तूच माझा सखा. काय लागली का झोप? हो माई, खूप छान. अगं बाय, हो, सगळं केवढं अद्भुत वाटतंय. म्हणजे फक्त पुस्तकात वाचलं होतं मी हे सगळं, आता प्रत्यक्षात पहिल्यांदाच अनुभवतीये. पण झोप लागली नाही व्यवस्थित? नाही, थंडी आहे आणि जागाही वेगळी आहे. नाही, बदलली असली तरी आपलीच वाटते ना. दळायचंय का तुला? पण ऍक्च्युली विचारायला घाबरत होते. माहिती नाहीये ना काही.
अगं मला तरी कुठे येत होतं. मला सगळं आमच्या जाऊ बहिणीच तर शिकवलंय. तर त्याच शिकवतील तुला काय हो. मग बसतीस का? चालेल ना आजी खरंच. आता अगं धावल की. हा दीडशाणा इथे काय करतोय? फोनवर कोणाशी आणि काय बोलतोय ऐकायला हवं. हॅलो डॅड. डॅड तुम्ही लवकर या. कियाराला आवडणं मला जाम कठीण जाते आणि ती लग्नाच्या वेळेला काहीतरी गोंधळ घालू शकते. हो माझं पूर्ण लक्ष आहे. नाही मी नाही निष्ठू देणार तिला इथून. पण तुम्ही लवकर या तरच आमचं लग्न आज होऊ शकेल. बाकीची सगळी तयारी केली आहे. आता फक्त तुम्ही या. आणि डॅड आता मी जाम वैतागलोय. काही करून आमचं लग्न आजच्या आज व्हायलाच हवं. तुम्ही या. मी वाट बघतोय. अरे बापरे, म्हणजे तो एडका आणि हा पांढरा कावळा या दोघांनी मिळून कियाराला इकडे डांबून ठेवलेलं दिसतंय. इथे सगळेच गेम खेळताय. वसुधा कियाराशी, कियाराचा बाप माझ्याशी. तो कियाराचा बाप एडका मला काय पत्ता लागू देत नव्हता. कियारा कुठे आहे सांगत नव्हता. पण मी शोधून काढलाच. आता बघतो मी यांचं लग्न कसं होतंय ते. कारण यांचं लग्न झालं की खेळ खालास. नाही नाही नाही, हे लग्न अजिबात होता कामा नये. या कियाराची तलवार सतत अक्षयच्या डोक्यावर टांगती राहायला हवी. म्हणजे पैशाचं झाड उगवेल. तुला हाऊस वाटली आता सगळं आलं नाही का? तुला सांगू का, या जाताला धावायला लावणं लय कठीण असतं ग. ते म्हणजे कसं वेगळं टेक्निक असतं. हा टेक्निक बघ बाय तुझ्या भाषेत टेक्निक. ये 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 सोने ये. आहे ना तुला शिकवणारी. अगं बाय माझे नाच. बस बस. असं नाही ग, एक सोडायचा आणि एक जोडायचा. मी बघ कशी बसले. या तुमच्या 5 वारी साडीने लय घोळ केला माहितीये का? आमच्या बघ कशा 9 वारी साड्या. मारला काष्ट लागला कामाला. हो हा घे. वरती हाय मधी मधी कुठा पकडायचं बी टेक्निक असतं. हा टाक डाव्या हाताने. असं. आणि आता फिरीव. जड आहे खूप. मग हा जोर येण्यासाठी खावं लागतं जरा. बय तुला सांगितलं नव्हतं. याचं आता असंच आहे. याला फिरवणं लय कठीण असतं. टेक्निक असतं ती वेगळं. संसाराचं जात काय कमी जड असतं. ते बी चालवायला लय साधावी लागते. टेक्निक जमावं लागतं. तेव्हा जाऊन असं घुरुघुरु 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 छान चालतं ते जात. मी करते की मदत तुला. मी आहे ना वा. चल अंगाशी. जात चाले गुरु गुरु पीठ येई गुरु गुरु येई माझ्या दीनानाथा. तुझ माझा सखा जात्याला ग हात लाव माझ्या भगवंता. सुख वाटे सांग माझ्या पांडुरंगा.
ये